आता याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की कागदपत्रे कोणती लागणार आहेत. सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजेच आपल्याला जो अंतिम दिनांक दिलेला आहे 31 मार्च 2024 या तारखेपर्यंत आपल्याकडे ही सगळी कागदपत्र रेडी असणं गरजेचं आहे. त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. आपल्याकडे SSC HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र हे असलं पाहिजे. जन्मदाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीमध्ये असाल तर जातीचे प्रमाणपत्र, ज्यांना जात वैधता लागते कास्ट व्हॅलिडिटी, त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. MSCITचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल, हे जे प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहेत त्यांच्यासाठी हे लागेल. नॉन क्रिमिलेअर इथं दिलेलं आहे कोणत्या जातीसाठी नॉन क्रिमिलेअर विजा हे जे घटक आहेत. आणि इथं म्हटलं आहे की EWS प्रवर्गातील पुरुष व महिलांकरता आरक्षित असलेल्या पदांवरील निवडीकरता दावा करू इच्छित असणाऱ्या महिला यांच्याबाबत महिला व बालविकास शासन निर्णय दिनांक मधील तरतूदनुसार यांच्याकडं हे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र, गृहरक्षक दलाकरता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त हे जे आहेत याच्यासाठी जर तुमच्याकडं आरक्षण घेणार असाल या कॅटेगरीतून तर त्याचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. NCC प्रमाणपत्र जर तुमचं NCC झालं असेल तर ते लागेल. आता याच्यामध्ये वयाची जी अट आहे ती 18 वर्ष ते 28 वर्ष एवढी देण्यात आली आहे ओपनसाठी. आणि कास्ट आणि इतर ह्याच्यासाठी सवलत दिलेली आहे. तर 18 ते 33 वर्ष आहे, 18 ते 45 वर्ष आहे. तर शक्यतो 18 ते 28 हे ओपनवाल्यांसाठी आहे. त्याच्यानंतर समांतर आरक्षणाअंतर्गत येणारे उमेदवार आहेत महिला उमेदवार 18 ते 28 वर्ष आणि मागासमध्ये असाल तर 18 ते 33 वर्षापर्यंत हे राहणार आहे. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12वी किंवा शासनाने या परीक्षा समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर 12वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष बाबतचे गृह विभाग दिनांक त्यानंतरच्या वेळेवर शासन निर्णय. आता 12वी समकक्ष म्हणजे कोणकोणते आहेत ते या शासन निर्णयामध्ये त्यांनी दिलेलं आहे. तर ते बघावं लागेल की कोणकोणत्या 12वी जर तुमची 12वी झालेली नसेल आणि त्या लेवलची दुसरी कोणती परीक्षा झाली असेल तर त्याच्याशी समकक्ष कोणकोणत्या परीक्षात मान्यता प्राप्त आहेत ते आपल्याला या GR मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता जी सांगितलेली आहे ती उंची आहे महिला उमेदवारांकरिता 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी, पुरुष उमेदवाराकरता 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. त्याच्यानंतर पुरुषांसाठी छाती जी सांगितलेली आहे ती 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती याच्यामध्ये 5 सेंटीमीटरचा फरक असणे गरजेचं आहे. तर या पद्धतीनं हे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी काय काय लागणार आहेत ते पण बघूयात. तर अर्जदारांनी अर्ज भरण्याच्या पूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. अर्ज भरण्यापूर्वी अधिवास प्रमाणपत्र. अर्ज भरताना आपल्याला डोमिसाईल प्रमाणपत्र लागतं त्यामुळं ते आधी काढून घ्या. जर तुमच्याकडे क्रीडा प्रमाणपत्र नसेल, जर तुम्ही प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल आणि अजून पण तुमच्याकडे क्रीडा प्रमाणपत्र नसेल तर ते प्रमाणपत्र काढून घेणं गरजेचं आहे. शैक्षणिक प्रमाणपत्र काहींचं आत्ता जर शिक्षण कंप्लीट झालं 12वी वगैरे आत्ता कंप्लीट झाली असेल आणि अजून पण ते सर्टिफिकेट जर त्यांच्याकडे नसेल तर त्यांनी ते
कॉलेजमधून किंवा ऑनलाईनसुद्धा आपल्याला मिळून जातं, ते तिथून काढून घ्यायचं आहे. जातीचे प्रमाणपत्र, NCC प्रमाणपत्र, तुमचं NCC झालं असेल तर प्रमाणपत्र आहे की नाही याची खात्री करून घ्या. हे सगळे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असतील तरच तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला जाऊ शकता. म्हणजे प्रॉब्लेम असा होतो की एखाद्या याच्यातलं प्रमाणपत्र नसेल, समजा तुमच्याकडे डोमेसाईल नसेल, बाकी सगळे कागदपत्र आहे, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरायला गेला तर इथं जर तुमचं डोमेसाईलचे डिटेल्स जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत फॉर्म पुढं जात नाही आणि त्यामुळं वेळ वाया जातो. म्हणून सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्ही हे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात करा.